आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि तितकीच गंभीर जनजागृती। पीएमपीएल बस ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे। मात्र अलीकडच्या काळात पीएमपीएल बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना गैरवर्तनाचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत। विशेषतः पीएमपीएल मोबाईल ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली असेल किंवा QR कोडद्वारे ऑनलाईन तिकीट काढण्याची विनंती केली तर काही बस वाहकांकडून प्रवाशांची उद्धटपणे बोलणे, तिकीट देण्यास नकार देणे किंवा अपमानास्पद वर्तन केल्याचे प्रकार समोर येत आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे QR कोडद्वारे पेमेंट स्वीकारणे ही पीएमपीएलची अधिकृत सुविधा आहे, त्यामुळे प्रवाशाने QR कोड मागणे हा त्याचा हक्क आहे, कृपा नव्हे। जर एखादा वाहक किंवा चालक गैरवर्तन करत असेल तर घाबरू नका। सर्वप्रथम बसचा क्रमांक, मार्ग क्रमांक, वेळ आणि वाहकाचा बिल्ला क्रमांक नोंदवून ठेवा। शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ पुरावा ठेवा। पीएमपीएल हेल्पलाईनवर तक्रार नोंदवता येते। मात्र प्रतिसाद मिळत नसेल तर प्रवाशांनी पीएमपीएल अधिकृत ईमेल, सोशल मीडियावरील अधिकृत खात्यांवर तक्रार तसेच महापालिका परिवहन विभागाकडे लेखी तक्रार दाखल करणे आवश्यक आहे। सार्वजनिक वाहतूक ही सेवा आहे आणि प्रवाशांचा सन्मान राखला गेला पाहिजे। तुम्हालाही पीएमपीएल बसमध्ये प्रवास करताना वाहक किंवा चालकाकडून अशा प्रकारच्या गैरवर्तनाचा अनुभव आला आहे का? सुट्टे पैसे नसल्याने, ॲपमध्ये तांत्रिक अडचण आल्याने किंवा QR कोड मागितल्यावर तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागला आहे का? आपला अनुभव आणि मत कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।